मिडल क्लास धोक्यात आहे हे वाक्य ऐकल्यावर अनेक लोक लगेच म्हणतात, अरे प्रत्येक वेळी मिडल क्लासच नाव का घेतलं जातं. पण जर आपण शांतपणे आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की जगात कोणतंही मोठं आर्थिक संकट आलं, महागाई वाढली, युद्ध सुरू झालं, रिसेशन आलं, तरी सर्वात जास्त ताण मिडल क्लासवरच येतो. कारण गरीब माणूस आधीपासूनच स्ट्रगल करत असतो. श्रीमंत माणसाकडे असेट्स आणि बॅकअप असतो, पण मिडल क्लास तो कायम दोन गोष्टींच्या मध्ये अडकलेला असतो, स्वप्न आणि जबाबदाऱ्या. आज जगात जे काही चाललं आहे, एका देशात युद्ध, दुसऱ्या देशात आर्थिक मंदी, कुठे महागाई, कुठे बेरोजगारी, या सगळ्यांचा परिणाम फक्त सरकारवर किंवा मोठ्या कंपन्यांवर होत नाही, तो हळूहळू आपल्या घराच्या बजेटवर दिसायला लागतो. आधी पेट्रोल महाग होतं, मग ट्रान्सपोर्ट महाग होतो, मग किराणा महाग होतो, मग EMIचा ताण वाढतो आणि शेवटी माणूस मेंटली थकायला लागतो. युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याची सावली आपल्या घरापर्यंत पोहोचते. आज अनेक मिडल क्लास कुटुंबांचं आयुष्य वरून खूप स्टेबल दिसतं. सकाळी जॉब, मुलांचं स्कूल, वीकेंड, आउटिंग, EMIवर घेतलेली कार, होम लोन, इन्शुरन्स, SIP सगळं व्यवस्थित दिसतं. पण आतून अनेक लोक सतत एका इनव्हिजिबल प्रेशरमध्ये जगत असतात. कारण त्यांचं पूर्ण आयुष्य मंथली सॅलरीवर उभं असतं. महिन्याचा पगार आला की लगेच EMI, रेंट, स्कूल फीज, लाईट बिल, ग्रॉसरीज आणि महिन्याच्या शेवटी स्वतःसाठी काहीच उरत नाही. आणि अशा परिस्थितीत जर इकॉनॉमीमध्ये थोडाही धक्का बसला तर सर्वात आधी मिडल क्लासच ची झोप उडते. युद्धाचा परिणाम सामान्य माणसाला लगेच दिसत नाही. सुरुवातीला फक्त बातम्या दिसतात, टीव्हीवर डिबेट्स सुरू होतात, सोशल मीडियावर व्हिडिओज येतात. पण काही आठवड्यांनी त्याचा खरा परिणाम सुरू होतो. पेट्रोलचे भाव वाढायला लागतात, कुकिंग ऑइल महाग होतं, गोल्ड वाढतो, शेअर मार्केट अनस्टेबल होतो, कंपन्या खर्च कमी करायला लागतात, हिअरिंग स्लो होते आणि मग मिडल क्लास माणूस विचार करायला लागतो, जर उद्या माझी जॉब गेली तर. हाच तो मोमेंट असतो जिथून मानसिक ताण सुरू होतो. मिडल क्लासचं सर्वात मोठं दुःख काय माहितीये? तो ना पूर्ण गरीब असतो ना पूर्ण श्रीमंत. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कमाईवर मॅनेज करावी लागते. सरकारच्या अनेक स्कीम्स गरिबासाठी असतात आणि इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज श्रीमंतासाठी काम करतात. पण मिडल क्लासचं काय? कायम टॅक्स, EMI आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये अडकून राहतो. आज अनेक लोक सॅलरी वाढल्यावर लाईफस्टाईल वाढवतात, सेव्हिंग नाही. नवीन फोन, बाईक, कार, ब्रँडेड क्लॉथ्स, कॅफे कल्चर, वॅकेशन हे सगळं सोशल मीडियामुळे नॉर्मल वाटायला लागलं आहे. कारण आज लोकांना आनंदापेक्षा दिसणं जास्त महत्त्वाचं वाटतं. पण युद्ध काळात आणि आर्थिक संकटात हाच दिखावा सर्वात मोठा ट्रॅप बनतो. कारण इन्कम थांबली तरी EMI थांबत नाही. बँकला तुमच्या परिस्थितीची सिंपती नसते. डेट आली की पैसे भरावेच लागतात आणि म्हणून मिडल क्लास कायम भीतीमध्ये जगतो. कारण त्याच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते. मुलांचं फ्युचर, पॅरेंट्सची हेल्थ, घराचा खर्च, स्वतःचं करिअर, इन्सिक्युरिटी, या सगळ्यामुळे तो सतत मेंटली ओव्हरलोडेड असतो. गरीब माणूस अनेकदा परिस्थितीशी लढायला मेंटली तयार असतो, पण मिडल क्लासला स्टेटस टिकवण्यासाठी भीती जास्त असते. युद्धाचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे महागाई. इन्फ्लेशन हा असा इनव्हिजिबल एनिमी आहे जो हळूहळू तुमची सेव्हिंग खायला लागतो. आज जे 100 रुपयात मिळतं, उद्या त्यासाठी 150 रुपये लागतात. पण सॅलरी तितक्या वेगाने वाढत नाही. त्यामुळे मिडल क्लास माणूस जास्त मेहनत करूनही फायनान्शियली पुढे जात नाही. उलट तो फक्त एक्सपेन्सेस मॅनेज करण्यात आयुष्य घालवतो. आज अनेक लोकांकडे चांगला जॉब आहे, डिसेंट सॅलरी आहे, पण पीस नाही. कारण त्यांना आतून माहिती आहे आपण फक्त एका पगारावर चाललो आहे. जर उद्या कंपनीने ले ऑफ केलं तर सगळं डगमगू शकतं आणि आजच्या जगात जॉब सिक्युरिटी हळूहळू इल्युजन बनत चालली आहे. AI, ऑटोमेशन, ग्लोबल इन्स्टॅबिलिटी या सगळ्यामुळे फ्युचर अनप्रेडिक्टेबल होत आहे. म्हणूनच आजचा काळ फक्त कमाईचा नाही तर तयारीचा आहे. कारण संकट येणार नाही असं कोणीच सांगू शकत नाही, पण संकट आलं तर आपण किती प्रिपेअर्ड आहोत हे महत्त्वाचं आहे. अनेक लोक लाखो रुपये कमवतात पण इमर्जन्सी फंड नसतो. काही लोकांकडे एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल असतो पण 3 महिन्याची सुद्धा सेव्हिंग नसते. आणि हेच सर्वात मोठं डेंजर आहे.
मिडल क्लासने आज एक गोष्ट समजून घ्यायला हवी की फक्त सॅलरी तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही. स्किल्स, सेव्हिंग आणि साईड इन्कम हे आता लक्झरी राहिलेली नाही, ते सर्व्हायवल टूल्स बनले आहे. कारण जग खूप वेगाने बदलत आहे. ज्याच्याकडे ॲडॅप्टेबिलिटी आहे तोच पुढे टिकणार आहे. आज डिजिटल स्किल्स शिकणारे लोक फ्युचरसाठी तयार होत आहे. फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, ऑनलाईन बिझनेस, AI टूल, कम्युनिकेशन स्किल या गोष्टी आता ऑप्शनल राहिलेल्या नाहीत. कारण एक इन्कम सोर्स जितका फ्रॅगेल असतो तितकी भीती जास्त असते. युद्ध काळात सर्वात जास्त फायदा कोणाला होतो माहिती आहे का? ज्याचं मन शांत असतं त्याला. कारण पॅनिकमध्ये लोक चुका करतात आणि शांत लोक संधी शोधतात. जे लोक मार्केट खाली गेल्यावर घाबरतात ते नुकसान करतात, पण जे लोक पेशन्स ठेवतात तेच पुढे ग्रो होतात. आज सोशल मीडियावर खूप फेअर कंटेंट पसरवलं जातं. सगळं संपणार, वर्ल्ड वॉर येणार, इकॉनॉमी क्रॅश होणार अशा हेडलाईन्स लोकांच्या इमोशन्सवर खेळतात. पण प्रत्येक निगेटिव्ह बातमी खरी असतेच असं नाही. त्यामुळे माहितीपेक्षा माइंडसेट जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्याचं मन स्टेबल आहे तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. मिडल क्लास लोकांची आणखी एक मोठी चूक म्हणजे कंपॅरिझन. ज्याच्याकडे कार आहे माझ्याकडे का नाही, त्याने घर घेतलं मी मागे पडलो का, आणि या कंपॅरिझनमध्ये लोक स्वतःला कर्जात ढकलतात. पण खरी श्रीमंत शो ऑफमध्ये नसते तर पीसमध्ये असते. रात्री शांत झोप येणं ही सुद्धा एक मोठी फायनान्शियल फ्रीडम असते. युद्धाचा परिणाम फक्त पैशांवर होत नाही, तो रिलेशनशिप्सवर, मेंटल हेल्थवर आणि कॉन्फिडन्सवरही होतो. कारण जेव्हा घरात आर्थिक ताण वाढतो, जेव्हा भांडणं वाढतात, एन्झायटी वाढते आणि माणूस आतून कमजोर होतो. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग ही फक्त पैशांची गोष्ट नाही, ती मानसिक शांततेचीही गोष्ट आहे. आज जर मिडल क्लासने स्वतःला वाचवायचं असेल तर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अननेसेसरी EMI कमी करणं, इमर्जन्सी फंड तयार करणं, साईड इन्कम सुरू करणं, स्किल्स डेव्हलप करणं आणि सर्वात जास्त म्हणजे फिअरवर कंट्रोल ठेवणं. कारण संकटात सर्वात जास्त नुकसान गरीब किंवा मिडल क्लासचं नसतं तर घाबरलेल्या लोकांचं असतं. इतिहास बघा, प्रत्येक युद्धानंतर जग पुन्हा उभं राहिलं आहे. प्रत्येक रिसेशननंतर इकॉनॉमी पुन्हा वाढली आहे. पण त्या काळात टिकले तेच लोक ज्यांनी पॅनिक नाही केला, ज्यांनी स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवलं. संकट कायमचं नसतं, पण संकटात घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्यभर परिणाम देतात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, मिडल क्लास धोक्यात आहे याचा अर्थ असा नाही की सगळं संपणार आहे. त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. आता फक्त कमाई करून चालणार नाही तर स्मार्ट बनावं लागेल. कारण पुढच्या काळात फक्त मेहनती लोक नाही तर फायनान्शियली अवेअर लोक टिकणार आहेत. आणि शेवटी युद्ध बाहेर सुरू असलं तरी सर्वात मोठी लढाई आपल्या मनात चालू आहे, भीती आणि शहाणपण यांच्यातली. आणि जो माणूस भीतीपेक्षा शहाणपण निवडतो तो कोणत्याही आर्थिक संकटातून स्वतःचं आयुष्य वाचवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.